ओ राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊ साहेब महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काड़ सिद्धेश्वर महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्री गुरुचरण प्रतापे पुण्यपापे झाले त्रिभुवन समतीर्थे ज्ञान गंगे मिळाली। शुभाशुभ पाहता भावना राम झाली निशिदिनी गुरुराया उन्मनी झोप आली। जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काड़ सिद्धेश्वर महाराज की जय। श्री राम श्रीमद्दासबोध दशक पहिला समास चौथा सद्गुरु स्थवन निरूपण वाचण्यास प्रारंभ करतोची महाराज। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री समर्थ सद्गुरु सिद्धरामेश्वराय नमः। श्री समर्थ सद्गुरु काड़ सिद्धेश्वराय नमः। श्री राम आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शो शकेना ते स्वरूप मज ज्ञाना काय कळे। नकळे नकळे नेती नेती ऐसे बोलत तसे श्रुती तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे। मज नकळे हा विचारो दुरुनी माझा नमस्कारो। गुरुदेवा पैल पारू पाववी मज होती स्तवनाची दुराशा तुटला मायेचा भरवसा। आता साल तैसी असा सद्गुरु स्वामी मायेच्या बळे करीन स्तवन ऐसे वांछित होते मन। माया जाली लज्जायमान काय करो। जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काड़ सिद्धेश्वर महाराज की जय। ध्यान मूलम गुरुर्मूर्ति पूजा मूलम गुरुपदम मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काड़ सिद्धेश्वर महाराज की जय। आज पौर्णिमा आणि दत्त जयंती आहे। आणि दत्त जयंती म्हटल्यानंतर आपल्या परंपरेप्रमाणे आपण सगळे एकत्र येतो, कळलं ना। आणि दत्तात्रेय म्हटल्यानंतर बघा आपण पाहतो ना की त्रिदेवांची भूमिका बघा। त्रिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश
आणि हे तीनही देव जिथे एकत्र येतात ते आपले दत्तगुरु. आता कसं होतं बघा, म्हणजे जेव्हा भगवंताने सृष्टी निर्माण केली, आता सृष्टी निर्माण केली, आता पुन्हा पहिला प्रश्न असा निर्माण होतो बघा, ही सृष्टी निर्माण का केली आणि कुणी केली? कळलं की नाही? म्हणजे आपण बघा, आपण कर्ता निरूपण ह्या समासामध्ये पण पाहिलं की भगवंत नाही म्हणत मी केली म्हणून, म्हणून तो कसा आहे, करुणीय करता. कळलं की नाही? म्हणजे त्याने सृष्टी निर्माण केली, पण असं असून सुद्धा तो म्हणतो नाही मी करुणीय करताय, म्हणजे तो कर्तृत्व स्वतःकडे घेत नाही. आणि हीच मजा असते बघा, आत्मज्ञानी महापुरुषांची मजा हीच असते की ते कधीही कुठल्याही कार्याचं कर्तृत्व स्वतःकडे घेत नाही. करता करविता असं म्हणतात. म्हणजे जो कोणी असेल तो सृष्टी नियंता म्हणा की संपूर्ण विश्वाला व्यापून दशांगुल उरलेलं जे तत्व आहे ते तत्व म्हणजेच त्याच्याकडे सगळं कर्तृत्व आहे असं म्हणतात. आता कसं असतं, हे ब्रह्मा विष्णू आणि महेश, आता हे तीन देव जे आहेत, म्हणजे जगन्नियंत्याने जेव्हा सृष्टी निर्माण केली बघा, त्यांनी सृष्टी निर्माण केली ना मजासाठी केली, आनंद अनुभवण्यासाठी केली. आणि ह्या सृष्टीचा कारभार अतिशय सुंदर चालायला पाहिजे. कळलं की नाही? ठीक आहे, आपण बघा, जरी इंद्रजाल जरी असलं, माया जरी असली आणि नाटक जरी असलं, नाटक करताना बघितल्या नाटकाचं सगळं नियोजन आपण अतिशय उत्तम प्रकारे करतो. आणि हे नियोजन उत्तम प्रकारे करण्याचं कारण की त्यामध्ये सुद्धा प्रत्येक जेवढे भूमिका घेणारे प्रत्येक जे पात्र असतात, प्रत्येक पात्राचं त्यामध्ये हे असते बघा, स्किल असते बघा, त्यामध्ये त्याची कसोटी असते. आणि त्या प्रत्येक पात्राला असं वाटतं की मी जास्तीत जास्त सुंदर कार्य कशा पद्धतीने करेन. आणि त्याच पद्धतीने जगन्नियंत्याने या सृष्टी निर्माण केली, त्यावेळेला त्यांनी ह्या ब्रह्मा विष्णू आणि महेश ह्या तिघांना कार्य दिलं. कळलं की नाही? ब्रह्मदेवाला सांगितलं ठीक आहे, हे निर्मितीचं कार्य तू कर. विष्णू भगवंताला सांगितलं बघ असं कर. आता हे निर्माण झालेले सगळे जे आहेत ना, तर सगळ्यांचा न्यायाने आणि अतिशय उत्तम प्रकारे प्रतिपालन करण्याचं कार्य तू कर, हे सांगितलं विष्णू भगवंताला. आणि शिवशंकराला सांगितलं की या सगळ्यांचं संहार म्हणण्यापेक्षा ज्याला लय असं म्हणतो ना, ते करण्याचं कार्य तू कर. अशा पद्धतीने ब्रह्मा विष्णू आणि महेश ह्या तिघांना निर्माण करून ह्या तिघांना हे दायित्व सोपवलेलं आहे. कळलं की नाही? आणि हे ब्रह्मा विष्णू महेश जे आहेत ते आज आपण काय पाहतोय, आज आपण दत्त जयंती पाहतोय. आणि हे दत्ता जयंतीमध्ये काय होतं, दत्तात्रय जो आहे ना, तो दत्तात्रयाच्या भुयामध्ये हे तीनही देव आलेले आहेत, ब्रह्मा विष्णू आणि महेश. आता कसं झालं, सुरुवातीची गोष्ट जेव्हा आहे की अत्री आणि अनुसूया. आता हे अत्री ऋषी जे आहेत, तर आपण पाहिलं बघा, अत्री ऋषी हे कोणाचे पुत्र आहेत की प्रजापती आणि वाग्देवता. कळलं की नाही? ह्यांचा पुत्र आहे अत्री ऋषी. आणि अत्री ऋषी म्हणजे काय, जेव्हा अत्री ऋषी आणि नंतर मग कसं झालं, म्हणजे आपण जेव्हा पाहिलं की मनु महाराजांची जी मुलगी, कळलं ना, शतरूपा, आणि मग शतरूपाचं लग्न कोणाबरोबर करायचं हा मनु महाराजांसमोर प्रश्न होता. व प्रत्येक बाबाला प्रश्न असतोच ना की आपल्या मुलीचं लग्न कोणाशी करायचं. आणि त्यावेळेला ब्रह्मदेवाने काय सांगितलं होतं की हिचं लग्न तू कर्दम ऋषीबरोबर प्रजापतीबरोबर करून दे. आणि मग कर्दम ऋषींबरोबर शतरूपाचं लग्न झालेलं आहे. आणि मग कर्दम ऋषी जे होते ना, मग कर्दम ऋषींना बघा काय झालं, पहिल्याच 9 मुली झालेल्या आहेत. कळलं की नाही? जे अनुसया, अरुंधती, कला वगैरे 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 अशा सगळ्या 9 मुली ज्या आहेत, तर मग पुन्हा हाही प्रश्न निर्माण झाला की आता ह्या 9 मुलींची लग्न कोणाशी करायची. आणि मग हे 10 प्रजापती जे निर्माण झालेले आहेत, ते पहिलं वशिष्ठ, अत्री, कळलं ना, अंगिरा, नंतर कुलू, पुरस्य वगैरे वगैरे, 9 जे ऋषी, 9 प्रजापती, त्या 9 प्रजापतींबरोबर ह्या 9 मुलींचं लग्न झालेलं आहे. आणि मग अत्रींबरोबर लग्न झालं अनुसूयाचं. आणि मग अत्री आणि अनुसूया ह्या दोघांनी आपल्याला पुत्र व्हावा म्हणून त्यांनी 12,000 वर्ष तपश्चर्या केल्याचा उल्लेख आहे. कळलं ना भागवतामध्ये. तर ह्याने फार मोठी तपश्चर्या केली. आणि त्यावेळेला मग भगवंताने सांगितलं ठीक आहे, तुम्ही वरदान मागा म्हणून. त्याने सांगितलं की तुझ्यासारखा पुत्र आम्हाला पाहिजे. आणि मग तिथं भगवंताने जे अत्री आणि अनुसूया यांच्या उदरी जो जन्म घेतलेला आहे, ते पहिले आले
दत्तगुरु दत्तात्रेय, नंतर दुसरं सोम आणि तिसरं दुर्वासा. आता हे 3 पुत्र रूपाने ह्यांना प्राप्त झालेले आहेत. आता हे दत्तगुरु जे आहेत, कसं बघा, आणि ह्या दत्तगुरूंनी सुद्धा फार मोठं कार्य केलेलं आहे आपल्या संपूर्ण वैदिक परंपरेच्या दृष्टीने, कळलं की नाही. आणि मग अशा पद्धतीने मग हे दत्तात्रेय बघा आदिगुरु म्हटलं जातं, कळलं की नाही. आणि सगळे 3ही देवांचे अंश त्याच्यामध्ये आहेत, कळलं. आणि हे दत्तात्रेयांचा ह्या जन्म झाल्यानंतर आपल्या परंपरेप्रमाणे, कळलं ना, मग दत्तगुरु. आता बघा हे कसं होतं, दत्तात्रेय एका ठिकाणी म्हणतायत की आम्ही अत्री आणि अनुसूया आम्ही 3 मुलं. कोण? मी स्वतः. पण मी कसा आहे? सदा न कदा भिक्षान देही. आम्ही तिघही ज्ञानी आहोत, पण तिघही ज्ञानी असून मी कसा? सदा न कदा भिक्षान देही या पद्धतीने माझं कार्य चाललेलं असतं. दुर्वासा म्हणजे किती? दुर्वासाच्या रागाच्या संदर्भात आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. तर असे हे दुर्वासा. पण आणि तिसरा सोम, चंद्र. आणि चंद्राच्या बाबतीत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की चंद्रांनी दक्ष प्रजापतीच्या 27 मुलींबरोबर लग्न केलेलं आहे. ठीक आहे, आता हा एक भाग झाला. आपण पाहतो या कथांच्या निरूपणामधून, कळलं की नाही. हे अशा पद्धतीने या सगळ्या कथा ज्या सांगितल्या जातात. आता दासबोधामध्ये समर्थाने काय केलं बघा. दासबोध हा ग्रंथ आहे ना, मी अनेक वेळा म्हणतो की काही नाही, दासबोध हा असा ग्रंथ आहे, कारण कसं झालं, भगवंताने सृष्टी निर्माण केल्यानंतर त्याचा अतिशय लाडकं बाळ म्हणून त्यांनी माणसाला निर्माण केलेलं आहे. आणि मनुष्य असा एकच प्राणी आहे की जो ज्ञानाला अधिकारी आहे. 84 लक्ष जीव योनीमध्ये मनुष्य हा एकच असा आहे जो ज्ञानाला अधिकारी आहे, ज्याला कर्म स्वातंत्र्य आहे, ज्याला कर्म करण्याचा अधिकार आहे आणि केलेल्या कर्माचं ज्याला फळ प्राप्त होतं, असा हा नरदेह. आणि हा नरदेह कशा पद्धतीने मिळतं, कळलं का? म्हणजे पाप पुण्यम समम कृत्वा नरदेह म्हणजे नरदेह जो प्राप्त होतो, पाप पुण्यम समम कृत्वा नर योनिषु जायते. तर अशा पद्धतीने आपल्याला महद्भाग्याने हा नरदेह प्राप्त झालेला आहे. आता हा नरदेह प्राप्त झालेला असल्यामुळे बघा, म्हणजे जसं आपण म्हणतो ना, व्यावहारिक दशेमध्ये आपले आई वडील 2-3 मुलांना जन्म देतात आताच्या पद्धतीप्रमाणे. म्हणजे अगोदरची सांगत नाही. अगोदर काय 10-10, 12-12 मुलं असं व्हायची. महाराज ते एका 14 मुलांच्या बाबाचं तर नेहमी वर्णन करायचे, विचारायचे, तू 14 मुलंवाला कोण, असं महाराज विचारायचे. ठीक आहे, असो. तर मला काय म्हणायचं आहे, तर आता ह्या 2-2, 3-3 मुलांना जन्म देणारे आई वडील संपूर्ण आयुष्य त्या मुलांचं भलं कसं होईल त्या मुलांचीच काळजी करत असतात. आणि त्याच पद्धतीने भगवंताने सृष्टी निर्माण केल्यानंतर बघा, आता ही सृष्टी म्हणाल ना, तर एका पद्धतीने अगदी वेगळ्या नजरेने जर पाहायला गेलात ना, तर ही सृष्टी जी आहे ना, ही निर्माण झालेली अशी वाटते, पण ही संपूर्ण माया आहे, कळलं की नाही. पण माया असली तरी तिला व्यावहारिक सत्यत्व आहे. आणि व्यावहारिक सत्यत्व असल्यामुळे व्यवहार म्हणून जेव्हा आपण भूतलावर नरदेह धारण करून येतो, त्यावेळेला आपण कसं वागावं हे समजण्यासाठी भगवंताने पहिलं वेदांची निर्मिती केली. आणि वेदांच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण ज्ञान समजावून दिलेलं आहे, कळलं की नाही. म्हणजे संपूर्ण प्रबोधन केलं, बा वागावं कसं, चालावं कसं. आणि हा वागताना, कळलं ना, प्रत्येक प्राण्याला आनंद अनुभवण्याचा अधिकार आहे. पण आनंद अनुभवताना कुणीही दुसऱ्याच्या अधिकारावर, कळलं की नाही, म्हणजे त्याचा प्रभाव पडता नाही. जसं आपल्याला जीवन जगण्याचा अधिकार आहे, तसा इतरांनाही त्याच पद्धतीने आनंद अनुभवण्याचा अधिकार आहे, जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कुणीही कुणाच्याही मार्गामध्ये अडथळा निर्माण करता नाही, कळलं की नाही. म्हणजे जसं आपल्याला आनंद अनुभवायचा आहे, तसं इतरांनाही आनंद अनुभवायचा आहे, सगळ्यांचा भाव असायला पाहिजे. आणि हा भाव कधी निर्माण होतं, जेव्हा आपल्याला शुद्ध ज्ञान प्राप्त होतं. आणि शुद्ध ज्ञान म्हणजे कसं होतं, आपण आपल्या घरामध्ये 5 माणसं असतात, घरामधली जी आपल्या परंपरेमध्ये आपल्या परिवारातली जी माणसं असतात, ह्या परिवारातल्या प्रत्येक माणसावर आपलं प्रेम असतं, कळलं ना. प्रत्येक माणूस आपल्याला जवळचा वाटत असतो, आपला घरचा आहे, परिवारातला आहे म्हणून. आणि त्याच पद्धतीने जेव्हा आपल्याला शुद्ध ज्ञान प्राप्त होतं, ते आपल्या लक्षात काय येतं, ही संपूर्ण सृष्टीचे निर्माण केले, विश्व निर्माण केले, कोणी निर्माण केले, माझ्या साईबाबांनी केलेलं आहे. आणि म्हणून म्हटलं जातं की सर्वाभूती भगवत भाव हेच ज्ञानाचं लक्षण. म्हणजे सगळ्यांमध्ये भगवंतच बसून लीला करतोय. म्हणजे प्रत्येक जण हा माझा जीवलग आहे, प्रत्येक जण माझा आप्त आहे,
प्रत्येक जण माझा स्वकीय आहे. म्हणजे सगळ्यांबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये जेव्हा प्रेमभाव निर्माण होतं तेव्हा आपली जीवन जगण्याची, म्हणजे याला म्हटलं जातं ना, जसं आपलं एक कुटुंब आहे त्याच पद्धतीने वसुधैव कुटुंबकम, संपूर्ण विश्व जे आहे ना हे एकच कुटुंब आहे. आणि ह्या भावाने आपण जेव्हा जीवन जगायला लागतो तेव्हा एक बघा वेगळ्या प्रकारचा जीवनानंद आपण अनुभवू शकतो. त्या अनेक ग्रंथांमध्ये जी वर्णन आहेत, कळलं की नाही, म्हणजे जसं वेदांमध्ये आलेले आहेत वर्ण. आता वेदांमध्ये बघा, वेदाच्या फक्त अतिशय महत्वाच्या गोष्टी म्हणजे 5च गोष्टी मी नेहमीच सांगतो या प्रवचनामधून, कळलं ना. सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. आणि ह्या 5 गोष्टींवरच संपूर्ण ज्ञान आधारलेलं आहे, संपूर्ण जीवन प्रणाली आधारलेली आहे. ज्याला आपण संविधान म्हणतो ना, घटनापीठ म्हणतो की नाही, जसं आपल्या भारताची बघा, भारताची घटना आहे, भारताचं घटनापीठ आहे. आणि घटनापीठामध्ये अनेक प्रकारचे न्याय बघा, जे ज्याला आपण म्हणतो ना न्यायमीमांसा म्हटलं जातं. न्याय कशा पद्धतीने, कोणी कशा पद्धतीने वागावं, कशा पद्धतीने आचरण करावं, कळलं की नाही. आणि असे घटनापीठामध्ये नियम ठरवून दिलेले आहेत. प्रत्येकाने जीवन जगताना कशा पद्धतीने जगावं, नियमाने कसं चालावं, तर कळलं ना. तर ह्या अशा पद्धतीने सगळ्या नियमांची जी घटना तयार केलेली आहे. आणि हीच घटना जेव्हा सुरुवातीला काय झालं, जेव्हा सृष्टी निर्माण केल्यानंतर ब्रह्मदेवाने पाहिलं की पृथ्वीवर संपूर्ण अराजकता निर्माण झालेली आहे. आणि त्यावेळेला मग त्यांनी मनु महाराजांना, मनुला बोलावलं आणि मनुला सांगितलं, बघा आपण पाहिलं की सृष्टी जेव्हा निर्माण केली भगवंताने तेव्हा काय सांगितलं, त्यांनी मनु आणि शतरूप ह्या दोघांना निर्माण केलं ब्रह्मदेवाने. आणि कसं निर्माण केलं, स्वतःमधूनच बघा. आणि काय सांगितलं मनुला, की मनु तू आणि शतरूपा. मनुला सांगितलं की तू कोण आहेस, तू पिता होशील, कळलं की नाही, मुलगा होशील, कळलं, पिता मुलगा, म्हणजे ही तुझी म्हणजे पुरुष आहेस तू. आणि पुरुष असल्यामुळे पिता मुलगा ह्या भूमिकेमध्ये तू असशील. शत्रुपाला सांगितलं की तू स्त्री आहेस, म्हणून तू कोण असशील, तू मुलगी आहेस, मुलीच्या भूमिकेमध्ये असशील, आईच्या भूमिकेमध्ये असशील, कळलं ना. नंतर आजी वगैरे वगैरे सगळे आलेच. पण ह्यांना काय सांगितलं, मनुला सांगितलं की तुला मी संरक्षण करण्याची क्षमता देतो, सगळ्या प्रकारचं कार्य करण्याची क्षमता तुझ्यामध्ये देतो. आणि तू शतरूपाचं सगळ्या प्रकारे शतरूपाचं संरक्षण करायचं. आणि शतरूपाला काय सांगितलं की तुला मी माया, ममता, दया, करुणा, वात्सल्य हे गुण मी तुला देतो. आणि तू काय करायचं, तू प्रेमाने प्रतिपालन करायचं. आणि तुम्ही दोघांनी आता परिवार निर्माण करायचा. आणि ह्या परिवाराचाच समाज होतो बघा, परिवाराचाच समाज होतो, समाजाचाच पुन्हा गाव होतं, गावाचं पुन्हा शहर होतं, शहराचं राष्ट्र होतं. आणि संपूर्ण विश्व ही एक परंपरा होते, कळलं की नाही. म्हणजे शेवटी विश्व जे आहे, वसुधैव कुटुंबकम, ही आपली वैदिक परंपरेची संकल्पना आहे. आणि त्या संकल्पनेप्रमाणे जेव्हा आपण जीवन जगतो तेव्हा आपण खरा जीवनानंद अनुभवू शकतो. तर हे कुठे आलं, हे आपल्या परंपरेमध्ये आलं, वैदिक परंपरेमध्ये आलं. आणि ह्याच्यासाठी सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये भक्ती, भाव आणि प्रेम हे निर्माण व्हायलाच पाहिजे, खरं की नाही. म्हणजे अशा पद्धतीने आता आपण काय पाहत होतो, आपण पाहत होतो की हे अशा पद्धतीने सृष्टी निर्माण केलेली आहे. आणि निर्माण केल्यानंतर सगळ्यांनी जीवन कसं जगायला पाहिजे, अतिशय आनंदाने जीवन जगायला पाहिजे. आणि हे सगळं समजावून देण्यासाठी त्यांनी अगदी पूर्वापारपासून ऋषी महर्षी हे निर्माण केले. आणि त्यांनी कलियुगासाठी संतांची निर्मिती केली बघा. आणि ह्या संतांनी काय सांगितलं, संतांनी एकच गोष्ट काय वारंवार सांगितली आहे की तुम्ही खरं म्हणजे स्वतःचं पहिलं ज्ञान प्राप्त करा. आणि जेव्हा तुम्हाला शुद्ध ज्ञान प्राप्त होईल तेव्हा तुम्हाला कळेल की जीवन कशा पद्धतीने जगायला पाहिजे. लक्षात घ्या, प्रत्येकाला आनंद पाहिजे, प्रत्येकाला प्रेम करायचं बघा. अगदी मनुष्य स्वभावाने ना अगदी प्रत्येकाला वाटतं नाही मला प्रेम करावं असं वाटतं. आणि मग प्रेम करायचं असं वाटल्यानंतर मग आता प्रेम कोणावर करायचं, आपण सुरुवातीला आपल्या घरातल्या माणसांवर प्रेम करायला लागतो. आणि घरातल्या माणसांवर प्रेम करायला लागल्यानंतर बघा व्यवहारामध्ये ना आपल्याला त्यांच्याकडून चटके मिळायला लागतात, चटके आणि फटके. आणि चटके आणि फटके मिळायला लागल्यानंतर मग आपण म्हणा अरे बापरे, ह्याच्याशी मी एवढ्या प्रेमाने वागतो तर हा माझ्याशी असं का वागतो. लक्षात घ्या, कारण शेवटी कसं असतं माहितीये, प्रत्येकामध्ये शेवटी एक व्यक्तिगत अहम निर्माण व्हायला लागतो, महत्वाकांक्षा निर्माण व्हायचं. म्हणजे जे दुर्गुण वगैरे वगैरे म्हटले जातात ना, म्हणून महत्वाचा भाग काय समजावला जातो बघा. जेव्हा
सृष्टीवर सगळ्या लोकांचा भरणा वाढला. आणि त्या पृथ्वी देवी जेव्हा ब्रह्मदेवाकडे गेले आणि सांगितलं की पितामह, माझ्यावर आता हा भार मला असह्य झालेला आहे. आणि त्यावेळेला, कारण त्यावेळेला कसं होतं, म्हणजे उत्पत्ती आणि स्थिती, पण मृत्यूची काही योजनाच नव्हती, संहार करण्याची काहीच योजना नव्हती. आणि त्यावेळेला जेव्हा मृत्यू देवता निर्माण झाली, ब्रह्मदेवाच्या डोळ्यातून एक देवी निर्माण झाली, देवता निर्माण झाली. आणि त्या देवतेला ब्रह्मदेवाने सांगितलं की तू मृत्यू देवता म्हणून कार्य करायचं. मग त्यावेळेला ती काय म्हणाली की प्रभू, हे कार्य मला देऊ नका, कारण मृत्यू हे जर कार्य माझ्याकडे दिलं तर मला सगळेजण दोष द्यायला लागतील. आणि त्यावेळेला ब्रह्मदेवाने काय सांगितलं की तू काळजी करू नकोस, पण प्रत्येक जण स्वतःच्या कर्माप्रमाणेच मरणार आहे बघा. आणि मग त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं की ह्या माणसामध्ये ना हळूहळू जशी महत्वाकांक्षा, असूया, घृणा, कळण, अनेक दुर्गुण जे आहेत, ज्याला आपण म्हणतो काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर, हे सगळे षड्रिपू जे आहेत हे त्याच्यामध्ये निर्माण होतील बघा. आता खरं म्हणजे बघा, हे सगळं निर्माण झाल्यानंतर जो खरोखरच प्रेमाने वागणारा माणूस आहे, लगेच त्याच्यामध्ये असूया निर्माण होते. कळलं ना बा, त्याला त्याची प्रगती होती, त्याला प्रमोशन मिळालं, त्याची प्रगती झालेली बघून ह्याच्या मनामध्ये असूया निर्माण व्हायला लागते. म्हणजे हे दुर्गुण कशा पद्धतीने शिरकाव करतात बघा. म्हणजे आपण सत्वगुणाची जोपासना करतो, कळलं की नाही, पण मग हळूहळू हे दुर्गुण आतमध्ये शिरायला लागतात. काम म्हणजे हवेपणा. आता वाटायला लागले बाबा त्याला एवढं मिळालं, मला का नाही, मला का नाही झालं. म्हणजे प्रत्येकाला वाटायला लागले मला अधिक मिळायला पाहिजे, मला अधिक मिळायला पाहिजे. आता हा काम निर्माण झाला, त्याच्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यानंतर क्रोध निर्माण झाला, कळलं की नाही, मोह निर्माण झाला, कळलं, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, गर्व, अहंकार, मीच कोणीतरी मोठा आहे. आणि बघा, ह्याच गोष्टींमुळे अनेक भक्त सुद्धा, भक्ती मार्गाने वाटचाल करणारे सुद्धा महापुरुष वाया गेले. कशामुळे? अहंकार. तर रावणाने काही कमी तपश्चर्या केली, पण शेवटी रावणाला काय वाटायला लागले, मी सर्वश्रेष्ठ भक्त असं ठरलं पाहिजे. आणि इतकंच नाहीये, माझा आराध्य माझ्याच बरोबर राहिला पाहिजे. म्हणजे शेवटी तो शंकराला सुद्धा स्वतःच्या घरात येऊन बसवायला तयार झाला. नाही, तुम्ही माझे आराध्य. पण म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला, शेवटी त्याच्यामध्ये कुठेतरी स्वार्थ शिरला, कळलं की नाही. म्हणजे हे दुर्गुण जे आहेत ना, म्हणून काय होतं, हे दुर्गुण आणि सद्गुण. आता सद्गुणाचं महत्व कधी वाटतं, हे दुर्गुण आहेत म्हणून सद्गुणाला महत्व आहे. आता बघा, जेव्हा अमृत मंथन समुद्र मंथन केलं, आणि समुद्र मंथन केल्यानंतर समुद्र मंथनातून पहिलेच हलाहल निर्माण झालं. आता हलाहल निर्माण झाल्यानंतर विश्वाच्या कल्याणासाठी त्या हलाहलाचं प्राशन शिवप्रभूने केलेलं आहे, कळलं की नाही. पण काय म्हटलं जातं, ते हलाहल निर्माण झालं म्हणून अमृताला महत्व आलं, कळलं की नाही. म्हणजे दुर्गुण आहेत म्हणून सद्गुणाला महत्व आहे, ठीक आहे. आता असुरी प्रवृत्तीचे लोक आहेत म्हणून देव प्रवृत्तीच्या लोकांना महत्व आलं. म्हणजे हे दोन्ही ज्या गोष्टी ज्या आहेत, जेव्हा प्रश्न विचारला गेला सृष्टी नियंत्याला की हे तू अशा पद्धतीने का निर्माण केलंस, मग तो म्हणतोय की ठीक आहे, मी दिवस निर्माण केला, पण रात्र नसती तर दिवसाला महत्व नसतं आलं. संपूर्ण जर दिवसच राहिला असता तर कसं चाललं असतं, म्हणून मी रात्र निर्माण केली, आणि रात्र निर्माण केल्यामुळे दिवसाला महत्व आलं. म्हणजे शेवटी दुर्गुण आहेत म्हणून सद्गुणाला महत्व आहे. आणि म्हणून ह्यासाठी समर्थाने या दासबोधामध्ये अनेक जी सद्गुणांची वर्णनं केलेली आहेत बघा, कळलं की नाही. त्याने मूर्ख लक्षणं वर्णन केलेली आहेत, अनेक उत्तम लक्षणं वर्णन केलेली आहेत, कळलं की नाही. अनेक सद्गुणांची वर्णनं केलेली आहेत. आणि ही सगळी सद्गुणांची वर्णनं केल्यानंतर त्यांनी ही सगळी जी आहेत, पुन्हा त्यांनी बघा दोषांची सुद्धा वर्णनं केलेली आहेत. अनेक प्रकारचे दोष जे आहेत ते कसे आहेत, आणि पुढे काय म्हणतो, जेव्हा भगवंताला हा प्रश्न विचारला गेला, कारण वेदांमध्ये सुद्धा दोषांची वर्णनं केलेली आहेत, तेव्हा भगवंताला असं विचारलं की हे सगळी एवढी, अर्जुनच विचारतोय की नाही, उद्धवाने विचारलेलं आहे. उद्धवाने श्रीकृष्णाला प्रश्न विचारला की वेदांमध्ये तू एवढी दोषांची वर्णनं का केलीस. मग त्यावेळेला भगवंत स्वतः म्हणतोय की पराचा देखावा दोष गुण, हे नाही माझे वेद वचन,
दोष त्यजुनी गुण घ्यावा हा विदार्थ. ही सगळी समर्थाने सुद्धा जी वर्णनं केली आहेत, मूर्ख लक्षणं वर्णन केली, पडत मूर्ख लक्षण केली, कळलं ना. त्याचबरोबर त्यांनी उत्तम लक्षणं वर्णन केलेली आहेत, सुविद्या वर्णन केलेली आहेत, कळलं की नाही, कुविद्या लक्षणं वर्णन केलेली आहेत. मग ही सगळी का लक्षणं वर्णन केली? ही सगळी इतकंच नाही, जसं श्रोता जो आहे तो श्रोत्याचे अवलक्षण काय तेही वर्णन केलेले आहेत. श्रोत्याचं स्तवन पण केलंय आणि नंतर श्रोत्याचे अवलक्षण पण वर्णन केलेले आहेत. आणि ही सगळी वर्णनं करण्याचं कारण तो एकच म्हणतोय, ही सगळी वर्णनं जी केलेली आहेत एवढ्यासाठी की हे जर गुण म्हणजे हे दुर्गुण जर तुमच्यामध्ये असतील, ही अवलक्षण जर तुमच्यामध्ये असतील, तर त्याचा तुम्ही त्याग करा आणि उत्तम लक्षण गुणग्राही होऊन उत्तम लक्षण टिपायला शिका. आता बघा, आपण पाहतो की नाही, दत्त आता हे दत्तगुरु बघा. आता दत्तात्रयाचं म्हणजे आज आता दत्त जयंती आहे म्हणून आपण दत्तात्रयांच्या संदर्भात पाहून घेऊ. तर दत्तात्रयाने काय केलं? दत्तात्रयाने बघा 24 गुरु केलेले आहेत, कळलं की नाही. आता 24 गुरु केलेले आहेत. आता प्रश्न असा विचारला जातो की नाही, गुरु हा एकच असतो ना? बरोबर आहे, गुरु हा एकच असतो, मग दत्तात्रयाने 24 गुरु का केले? आता इथे इथे काय होतं बघा की 24 गुरुची जी वर्णनं केलेली आहेत आणि दत्तात्रयाने जी 24 गुरु केले आहेत, हे गुणग्राही दृष्टीने, म्हणून म्हटलं जातं निजगुरु तो एकला एकू. जो निजगुरु जो आहे, आत्मज्ञान देणारा गुरु आहे, तो एकच असतो. पण अन्य गुरु साधकत्वे साधकू, दुसरे जे गुरु आहेत, आपण साधक म्हणून जेव्हा या भूतलावर वावरतो तेव्हा गुणग्राही नजरेने आपण निसर्गातून टिपायला शिकतो. बघा, निसर्गातून टिपायला शिकतो. आणि ह्याच्या संदर्भात सत्यकाम जाबालची गोष्ट मी अनेक वेळा सांगितली या प्रवचनातून. हा सत्यकाम जाबाल हा जो मुलगा जो आहे ना, हा जेव्हा गुरुकडे आला, ते गुरुने काय सांगितलं त्याला की बाळ तू असं कर, ह्या 400 गायी घेऊन तू जंगलात जा आणि 1000 झाल्यानंतर तू परत ये. आणि हा सत्यकाम जो आहे हा जंगलामध्ये गेलेला आहे. आणि जंगलामध्ये गेल्यानंतर झालं काही काळाने, जेव्हा 1000 गायी झाल्या तेव्हा तो परत आला. आणि परत आल्यानंतर जेव्हा गुरुने त्याच्याकडे पाहिलं, त्या गुरु म्हणाले, अरे बाळा, तू मला तत्वज्ञानासारखा दिसतोयस. तर त्याने काय सांगितलं, गुरुवर, मी जेव्हा निसर्गामध्ये वावरत होतो, जंगलामध्ये वावरत होतो, तेव्हा मी निसर्गातील अनेक गोष्टीतून मी ज्ञान ग्रहण केलं. बघा, आपण म्हणतो ना की बघा, पर्णाली पाऊलं उचले, जीवसृष्टी विवेक चाले आणि पुरुष होऊन भ्रमले, त्याशी काय म्हणावे. पर्णाली असते बघा, पानावरची अळी, आणि ती जेव्हा अळी पानावर चालते ना, बघा, ती अशी 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 चालत जाते पुढे, कळलं की नाही. आणि ती पुढल्या पानाला धरलं ना की जेव्हा ती पकड घट्ट होते ना, तेव्हाच पाठीमागचं पान सोडतं. बघा, पाठीमागचं पान पुढल्या पानाची पकड घट्ट झाल्यानंतरच सोडते. म्हणजे पर्णाली पाऊलं उचले, म्हणजे ही जीवसृष्टी आहे ती सुद्धा विवेकाने चालते. मग असं असताना आपण पुरुष होऊन सुद्धा जर भ्रमाने चुकीचं वागायला लागलो तर आपल्याला काय म्हणायचं बघा. म्हणजे हे ज्या ह्या अनेक गोष्टी ज्या आहेत निसर्गातून, ते त्या जाबायाने सांगितलं सत्यकामने की या निसर्गातील अनेक ज्या गोष्टी आहेत त्यातून मी शिकलो, त्यातून मी ग्रहण केलं. इतकंच बघा ना, आपण नेहमी पाहतो बघा, गाय जी असते ना रवंथ करते बघा. गाय रवंथ करताना शांतपणे जर रवंथ चाललेलं असतं, त्यातून काय शिकायला पाहिजे आपण? आपण जातो, कोणीतरी आपल्याला समजावतो ना, समजावणारा कोणीतरी असला. पहिलं बघा, ज्ञान ग्रहण करण्यासाठी आपल्याला संत संघात जायला पाहिजे आणि संत संघामध्ये गेल्यानंतर आत्मज्ञानी महापुरुषाला शरण जायला पाहिजे, कळलं ना. म्हणून म्हटलं नाही, या कारणे ज्ञाता पाहावा, त्याचा अनुग्रह घ्यावा, सारा सारे विचारे जीवा मोक्ष प्राप्ती. आपण सद्गुरूकडे आलो, त्याचा अनुग्रह घेतला आणि मग सद्गुरूने आपल्याला जे सांगितलेलं आहे त्याच्यावर आपलं मंथन व्हायला पाहिजे, कळलं की नाही. मग आपण श्रवण म्हणतो की नाही, मग श्रवण म्हणजे ऐकलं, त्याच्यावर मनन व्हायला पाहिजे. म्हणून मग महाराज काय म्हणायचे, तुम्ही आता मठावर आलात, तर मठावर आल्यानंतर प्रवचन झालं आणि प्रवचन झाल्यानंतर तुम्ही आता घरी जायला निघालात, कारण की नाही. आता तुम्ही समजा ग्रुपने आता 2-2, 3-3 जण असे एकत्र जाता. मग जाताना तुमच्या चर्चा कुठल्या व्हायला पाहिजे, आज महाराजांनी काय सांगितलं, कुठला विषय घेतला होता, महाराज कसे बोलले, काय सांगितलं, म्हणजे ह्याच्यावर तुमच्या चर्चा व्हायला पाहिजे.
कळलं की नाही? म्हणजे श्रवण झालं, महाराजांकडून ऐकलं तुम्ही, मग त्याचं आता मनन व्हायला पाहिजे, मनन व्हायला पाहिजे, श्रवण मनन. आणि मनन ही क्रिया अशी आहे की मनन ह्या क्रियेनंतर ना आपल्या काही शंकाच उरत नाहीये. जेवढ्या जेवढ्या आपल्या शंका होत्या, आपल्या समोर जे जे काही प्रश्न होते, हे सगळं आपण समजून घेतलं. कळलं की नाही? आता हे समजून घेतलं आणि मग मनन झालं, त्याचं मनन. मग म्हणतं बघा, हे मनन झालं ना, मग मनन झाला, एकदा पक्का झाला निश्चय. महाराजांनी काय सांगितलं? अरे तूच ब्रह्म आहेस. का? त्याने आपण पाहिले की नाही, चारही देहाचा महाराजांनी निराश केला. आपण मी शोधायला लागलो, मी शोधायला लागलो, मी कुठे आहे? स्थूल देहामध्ये मी आहे का? मी हात मी आहे? नाही, माझा हात म्हणतो, मी हात नाही म्हणत. डोकं, मी मी डोकं नाही, माझं डोकं म्हणतो. बरं, म्हणजे स्थूल देहाचा कुठलाही भाग मी नाहीये, म्हणजे स्थूल देह मी नाहीये. बरं, सूक्ष्म देह मन. आता मनाचं पण बघा, काय आज माझं मन ठिकाणावर नाही हो, काही कळत नाही काय झालंय मनाला. म्हणजे मन ठिकाणावर नाही, मनाला काय झालंय कळत नाही, अस्वस्थ वाटतं. हे कोणाला कळलं? आत कोणीतरी बसलाय त्याला कळलं ना. म्हणजे याचा अर्थ सूक्ष्म देह पण मी नाहीये. आपण गाढ झोपलेलो होतो, गाढ झोपलंय, निवांत झोपलेले आहोत सुषुप्ती अवस्थेमध्ये. कळलं का? तेव्हाही आपण म्हणतो की मी सुखाने झोपलो होतो, पण मला कळलं नाही. म्हणजे तेही अज्ञान आहे. कळलं नाही हे अज्ञान आहे, पण त्याचाही साक्षी मी आहे. म्हणजे हा तिसरा देह सुद्धा मी नाहीये. मग कारण देहामध्ये आपण म्हणतो की आनंद, कारण देहाचा सुद्धा आनंद, ते तुरीय अवस्था, तिथे पण स्थिती अशी होते, आपल्याला कळतं त्याचाही साक्षी मी आहे, पण त्यामध्ये सुद्धा मी नाहीये. म्हणजे या चारही देहामध्ये मी नाहीये. कळलं की नाही? म्हणजे या चारही देहांचा निराश झाला. कळलं की नाही? म्हणजे आपल्याला काय कळलं? हे चारही देह मी नाहीये, म्हणजे ह्याच्या पलीकडे कोणीतरी मी आहे. म्हणजे आता काय झालं? हे आपलं श्रवण आणि मनन झालं. मग मनन झालं, श्रवण मनन, मग आता एकदा आपल्याला पक्क कळलं, ह्या चारही देहामध्ये मी नाही, ह्या चारही देहाच्या पलीकडचं जे तत्व आहे ते वास्तविक मी आहे. कळलं? म्हणजे या चारही देहांचा निवास झाला. जसं आपण पिंडांच्या 4 देहाचा निराश करतो, कळलं की नाही, मग तसंच ब्रह्मांडांच्या 4 देहाचा निवास होतो प्रलय काळामध्ये. कळलं ना? अंती. मग अशा पद्धतीने आपल्याला कळलं. म्हणजे श्रवण केल्यानंतर त्याचं आपण मनन केलं आणि आपला पक्का निश्चय झाला, ह्या चारही स्थिती देहांमध्ये मी नाही, ह्या चारही देहांचा साक्षी मी आहे. मग आता हे कळल्यानंतर आपल्या लक्षात आलं ना. मग आता पुन्हा कर्ता निरूपण मध्ये आपण पाहिलं, हे संपूर्ण सृष्टी कोणी निर्माण केली? देवाने नाही, पण देवाकडे कर्तृत्वच नाहीये. मग निर्माण कशी झाली? मग शेवटी अशी स्थिती निर्माण होते की जेव्हा आपण ह्याचं मनन करायला लागतो, तेव्हा असं लक्षात होतं, अरे हे नाहीच आहे. मग तिथे लक्षात येतं, भ्रमेण अहम. मी म्हणणं हा भ्रम आहे. आता मी म्हटलं म्हणून तू आला, तू म्हणणं हा पण भ्रम आहे. खरं की नाही? मग भ्रमेण अहम, भ्रमेण त्वम. पण आता ही उपासना सगळी आपण करतोय, ती काय करतोय? कुणाची उपासना करतोय? आता उपासना करावी असा कोण आहे? अरे मीच आहे. म्हणजे मी शोधत शोधत फिरलो, शोधतोय, शोधायला निघालो. मी शोधतोय, कुणाला शोधतोय? मला शोधतोय. आणि शोधता अशी स्थिती येते, अरे तुझ्याला मी शोधायला आयुष्यभर फिरलो. कळलं ना? ज्याच्या शोधासाठी मी बाहेर पडलो, काशीला गेलो, रामेश्वरला गेलो, चारधामला गेलो, अहो कुंभमेळ्यामध्ये स्नान केलं, गंगा स्नान केलं. कळलं? बद्रीनाथला गेलो, केदारनाथला गेलो, कशासाठी? मला शोधायला. अरे पण ज्याला शोधायचं, शेवटी असा क्षण येतो, अरे तोच मी आहे. म्हणजे ज्याला मी शोधायला फिरलो, तो बाहेर कुठे नसून तो मीच आहे. कळलं की नाही? हे आपल्याला ज्ञान होतं. कशाने? श्रवण मनन. आता मनन केल्यानंतर आपला पक्का निश्चय झाला की ज्याला शोधायचं, ज्याच्यासाठी मी सगळं काय करतोय, तो मीच आहे. मग हे पक्क, मग त्याचाच निधीच लागला. कळलं की नाही? ठीक आहे, आता येता जाता चालता बोलता झालं, लक्षात आलं तोच मी. कळलं की नाही? नाभी मृगाचे कस्तुरी व्यर्थ इंडे वनांतरी. कस्तुरी मृग जो आहे, जेव्हा कस्तुरीचा घमघमाट यायला लागतो, मग त्याला वाटतं बापरे किती सुंदर आहे वास, कुठे आहे. फिरतो तो. नंतर तो दमून खाली पडतो.
त्याच्या लक्षात येतं त्याचं बरोबर जे हे आहे ना तोंड ते बरोबर नाभीजवळ येतं. आणि मग त्याच्या लक्षात येतं, अरे बापरे बापरे, ज्या कस्तुरीसाठी मी फिरलोय ती कुठे आहे, ती माझ्याच जवळ आहे. म्हणजे हे ज्ञान त्याला होतं, खरं की नाही. पण हे सगळं समजून घेण्यासाठी पहिलं फिरावं लागतं बाबा, कळलं की नाही. त्याशिवाय होत नाही. मग आपण काय करतो, आपण संत संघात येतो. संत संघामध्ये आल्यानंतर सद्गुरू भगवंत वारंवार तेच 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 सांगतात. अहो काय सांगतो आता मी, हे दासबोधाचं जे सुरू केलेलं आहे ना, योगायोगाने काय केलं, आपल्या ह्या मुलांनी एक नवीन काम सुरू केलं. त्याने हे सगळं यूट्यूबवर टाकायला सांगितलं. आता यूट्यूबवर टाकल्यानंतर त्याची आता वर्णनं लिहायला पाहिजेत. आता वर्णनं लिहायला पाहिजेत म्हटल्यानंतर सुरू झालं. कारण कसं असतं बघा, दासबोधामध्ये आपल्याला माहिती आहे 200 समास आहेत. पहिल्या समासामध्येच त्यांनी म्हटलंय की काय करा, श्रोती पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले येत, आणि श्रवण केल्याने प्राप्त काय, हे ऐकल्याने काय होईल. लगेच त्यांनी म्हटलं, भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. जर तुम्ही भक्ती केली, ह्याचं अनुसंधान केलं, कळलं की नाही, तर तुम्ही स्वतः देव आहात हे तुम्हाला ज्ञान होईल. जसं मी म्हटलं, सिद्धरामेश्वर महाराजांनी काय म्हटलं होतं दासबोधाबद्दल, ह्या दासबोधाच्या सगळ्या समासांचं जर सद्गुरू सान्निध्यात जर तुम्ही विवरण केलं, तर तुम्ही स्वतः देव आहात हे तुम्हाला ज्ञान होईल. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आता बघा, हे विवरता कळावं लागेल. आता ह्याचं विवरण पुन्हा पुन्हा आपण सुरू केलेलं आहे. आता सुरू केल्यानंतर बघा, सगळे स्तवन आली, कळलं की नाही. नंतर सगळ्या देहांचा निराश आला, कळलं. सगळ्या तत्वांची विवरण आली यामध्ये. आणि शेवटी काय सांगितलं, कळलं ना. सरली शब्दाची खटपट, आला ग्रंथाचा शेवट, येथे सांगितले स्पष्ट सद्गुरु भजन. झालं, कळलं. ग्रंथाचा शेवट झाला. आणि शेवट काय झाला, धरू जाता धरिता नये, टाकू जाता टाकीता नये, जेथे तेथे आहेच आहे परब्रह्म ते. काय लक्षात आलं. अहो, संपूर्ण विश्वामध्ये चराचरामध्ये मुंगीच्या पावलात सुद्धा परब्रह्म आहे, ठासून भरलेलं आहे सगळ्या ठिकाणी. मग असं जे परब्रह्म आहे तेच ब्रह्म सगळ्या ठिकाणी. आपण बघ ना, अंतरात्मा निरूपण पाहिलं की नाही, कळलं की नाही. अंतर्देव निरूपण पाहिलं, अंतरात्मा निरूपण पाहिलं. बघा, अनेक समास आहेत समर्थाने लिहिलेली आहे. या अनेक समासाच्या माध्यमातून समर्थांना वारंवार एकच गोष्ट सांगितलेली आहे, जे सिद्धरामेश्वर बाप्पांनी सांगितलं. सिद्धरामेश्वर बाप्पा काय म्हणाले, एकच शब्द तत्वम असी. हे ज्याला कळलं तो त्याच क्षणी मोकळा झाला. काय म्हटलं त्यांनी, तत् म्हणजे ते परब्रह्म तत्व, त्वम म्हणजे तू, असी म्हणजे आहेस. काय म्हणाले, तत्वमसी. कळलं की नाही. म्हणून मग आपण गुरुगीतेमध्ये पण म्हटलंय की नाही, काय की तत्पदम दर्शितम येन तस्मै श्री गुरुवे नमः. कळलं की नाही. अनेक जन्म संप्राप्त कर्मबंध विदाहिने आत्मज्ञान प्रदानेन तस्मै श्री गुरुवे नमः. अनेक जन्माची कर्मबंधन आहेत. ही सगळी ज्याने मोकळी केली, सगळ्यातून ज्याने सोडवलं, कळलं ना. आणि ज्याने तत्पदम दर्शितम येन, आणि ज्याने तत्पद दाखवलं. आता तत्त्वम आणि अशी 3 पद आहेत बघा. म्हणजे तत्वमसी ह्या महावाक्यामध्ये 3 पद आहेत. आणि तत् म्हणजे ते परब्रह्म तत्व, त्वम म्हणजे तू, असी म्हणजे आहेस. मग ह्यामधलं तत्पद ज्याने दाखवलं, म्हणजे परब्रह्म ज्याने दाखवलं. आपण पाहिलं ना, मलविक्षेप आणि आवरण. म्हणजे आपण बघा, पुरुषोत्तम मास पाहिला आपण. आणि पुरुषोत्तम मासाच्या समासामध्ये आपण काय पाहिलं, हा मलमास जो होता, हा मलमास म्हणजे अधिक मास होता ना, तर त्याचं नाव होतं मलमास. आणि हा मलमास जेव्हा श्रीकृष्ण भगवंताला शरण गेला, त्या श्रीकृष्ण भगवंताने काय सांगितलं की तुला मलमास नाही, तुला पुरुषोत्तम मास म्हणतील. आणि या पुरुषोत्तम मासामध्ये जेवढी पुण्यकर्म केली जातील त्याचं अधिकस्य अधिक फलम अशा पद्धतीने होऊन जाईल. मग आता हा पुरुषोत्तम मास जो आहे, मलमासाचा पुरुषोत्तम मास झालेला आहे. मग हा पुरुषोत्तम झाला, सगळ्यांमध्ये उत्तम झाला. कळलं की नाही. म्हणजे हे जे तत्व जे आहे हे शेवटी आपल्याला कळलं. मग आता बघा, अशा पद्धतीने सद्गुरू माऊलीच्या कृपेने आपला निश्चय पक्का झाला. कळलं की नाही. म्हणजे शेवटी म्हटलं की नाही, सरली शब्दाची खटपट हे आपण पाहिलं, आणि ग्रंथाचा शेवट पण आलाही पाहिलं. कळलं की नाही. आणि मग शेवटी म्हटलं, धरू जाता धरिता नये, टाकू जाता टाकीता नये,
जेथे तेथे आहेच आहे परब्रह्म ते. लक्षात घ्या. परब्रह्म परमेश्वर कुठे शोधायचं? कुठे शोधीशी? रामेश्वर आणि काशी. कळलं ना? हृदयातला देव आहे, हृदयातला देव. महाहृदय. हृदय म्हणजे काय बघा, पुन्हा प्रश्न निर्माण होतं. हृदय म्हटलं जातं ना, हृदय ना काही खूप चुकीचा समज असतो काहींचा बघा. हृदय म्हणजे बघा इथे जो मुठीच्या आकाराचा जो भाग आहे ना, हृदय ज्यामध्ये रक्ताभिसरण होतं, त्याला हृदय म्हटलं जातं. हे हृदय शारीरिक हृदय झालं बघा. पण आध्यात्मिक हृदय ते नाही. कायमचं लक्षात ठेव. आध्यात्मिक हृदय म्हणजे जिथे प्रथम संवेदना जिथे निर्माण होतं. कळलं ना? जी जी आहे, संवेदना जी आहे, ती दिशा निर्माण होतं, ते हृदय. आणि हे हृदय कसं आहे? हे संपूर्ण विश्वाला व्यापून दशांगुल उरलेलं तत्व ते हृदयच आहे बघा. आपण म्हणतो म्हणजे हृदयी सद्गुरू तेने तारिले संसार पुरू म्हणून अत्यादरे विवेकावरे. काय म्हटलं? ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे, माझं हृदयी सद्गुरू, माझ्या हृदयामध्ये सद्गुरू आहेत. कळलं ना? म्हणजे आता इथे काय झालं? सद्गुरू हे तत्व झालं, हृदयात आहे ना, सद्गुरू तत्व झालं. मग हे तत्व जे आहे हे गुरु तत्व आहे. लक्षात घ्या. संपूर्ण विश्वाला व्यापून देशांगुल उरलेलं जे तत्व आहे ते गुरु तत्व आहे. आणि ते गुरु तत्व आपल्या प्रत्येकाच्या हृदयात आहे. म्हणजे हृदयात म्हणजे प्रत्येकाच्या जाणीवेमध्ये आहे. आपली प्रत्येकाची मूलभूत जी जाणीव आहे ती जाणीवच तत्व ही आहे. ज्ञानरूप अशी जाणीव, संवित अशी जी आहे. कळलं ना? मग आता हे तत्व जे आहे, पुन्हा बघा ज्ञानेश्वर माऊली एका ठिकाणी, तैसा हृदया माझी मी रामू असता सर्व सुखाशी आरामू का भ्रांताशी कामू विषयावरी. काय म्हटलं माऊलीने? तैसा हृदया माझी मी रामू. प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम म्हणून मीच आहे. तैसा हृदया माझी मी रामू असता सर्व सुखाशी आरामू का भ्रांताशी कामू विषयावरी. प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम म्हणून मीच आहे. कळलं की नाही? मग हा राम कोण? हा आत्माराम. लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा समुद्र मंथनाच्या वेळेला शिवशंकरांनी जी विषाची तीव्रता होती ती कमी व्हावी म्हणून रामनामाचा जप केलाय. कळलं की नाही? हा राम कोण? हा आत्माराम. राम राम सकळ म्हणती परी नेणती राम कैचा, राम तो कालचा पुत्र दशरथाचा, अनंत काळीचा आत्माराम. हा अनंत काळीचा आत्माराम जो आहे हा आपल्या हृदयामध्ये आहे. लक्षात घ्या. कळलं की नाही? आणि मग हृदयामध्ये राम आहे, मग मारुती कुठे आहे? मजा म्हणून सांगतो तुम्हाला. जेव्हा मारुतीरायाने म्हणजे अयोध्येला आलेले आहेत, राम अयोध्येला राज्याभिषेक झालेला आहे. मग रामरायाने प्रत्येकाला, सगळे जे आले सगळे आपल्या आपल्या पद्धतीप्रमाणे सगळ्यांना काय काय आभूषण दिलेले आहेत. आणि मारुतीरायाला सांगितलं, अरे मारुतीराया, तू एवढं मोठं काम केलेलं आहेस, मी काय करू? मी फक्त तुला मिठी मारतो बस. आणि ये हृदयींचे ते हृदय घातले आणि द्वैत न मोडता केले आपणासारखे. म्हणजे द्वैत ठेवून दिलं. म्हणजे द्वैत कसं ठेवलं? हा मारुती आहे, राम आहे, दोघांमधलं द्वैत आहे. कळलं की नाही? का द्वैत का ठेवलं? अरे द्वैतामध्ये गळाभेट आहे, प्रेम आहे, संवाद आहे. कळलं की नाही? पण अद्वैत करून टाकलं, त्याला रामच बनवून टाकलं. बरं, त्यावेळेला मारुतीरायाला सांगितलं की अरे मारुतीया तू वरदान माग रे. मग त्यावेळेला मारुतीयाने काय वरदान मागितलं बघा. म्हणजे हे महापुरुष कसे असतात बघा. मारुतीयाने काय सांगितलं? पहिलं वरदान असं मागितलं, सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु न कश्चित् दुःखमाप्नुयात्. हे मारुतीरायाने वरदान मागितले बघा. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सगळे इतर भूतलावर सगळे सुखी असावेत. सर्वे सन्तु निरामया, कुणालाही कुठल्या प्रकारचा आजार होऊ नये. सर्वे भद्राणि पश्यन्तु, सगळे कसे जेंटलमन सज्जन असावेत. न कश्चित दुःखमाप्नुयात्, कोणालाही कुठल्या प्रकारचं दुःख होऊ नयेत. हे पहिलं वरदान मागितलं मारुतीरायाने. तरी सुद्धा मारुतीरायाला सांगितलं तू आणखी एक वरदान माग. मग त्याला मारुतीराया म्हणतो, यावद् राम कथा देवो पृथ्व्या विचरष्यति तावदेव मयि प्राणा तिष्ठन्तु वरदोषि मे. काय म्हटलं बघा, जोपर्यंत या भूतलावर रामकथा असेल तोपर्यंत माझे प्राण राहिले पाहिजेत. आणि मग
रामप्रभूंनी तथास्तु म्हटलं. पण आता बघा, हा झाला बरोबरचा भाग झाला. ह्याचा सूक्ष्म भाग मी आता लक्षात घेऊ आपण. सूक्ष्म भाग काय आहे? जोपर्यंत राम या भूतलावर, आता भूतल म्हणजे हे बघा, हे शरीर आहे ना, या शरीर ह्यामध्ये जोपर्यंत राम आहे, राम म्हणजे चैतन्य आहे, जीवात्मा आहे, तोपर्यंत मारुतीराय असेलच की नाही हो. मारुतीराय म्हणजे श्वास, पंचप्राण, सो हम सो हम सो हम, हे चालूच राहणार ना. जोपर्यंत आतमध्ये राम आहे तोपर्यंत हे मारुतीरायाचं पंचप्राण श्वासोश्वास चालतच राहणार. कळलं की नाही? आणि मग रामकथा म्हणजे काय? आपलं सगळ्यांचं हे जीवन म्हणजे रामकथाच झाली हो, रामलीलाच झाली हो. कळलं की नाही? म्हणजे जोपर्यंत या हृदयामध्ये राम आहे तोपर्यंत पंचप्राण म्हणजे मारुतीराय राहणारच. कळलं की नाही? म्हणजे ही शेवटी म्हणजे आपलं सगळ्यांचं जीवन कसं व्हायला, रामलीला व्हायला पाहिजे. लक्षात घ्या. आणि रामलीला म्हणजे बघा, यातला सूक्ष्म अर्थ लक्षात घ्या. अहो, सुखदुःख समयकृत्वा, हे सुखदुःख चालायचीच हो. कळलं की नाही? जो देह धारण करून आलेला आहे त्याला सुख बघावे लागणार, दुःख. पुन्हा काय म्हटलं जातं? आत्म्यास शरीर योगे उद्वेग चिंता करणे लागे. शरीर आपण धारण केलंय ना, मग उद्वेग आली, चिंता आलीच. उद्वेग चिंता करणे लागे. आणि शरीर अन्न खाईना तरी आत्मा जगेना. समजा शरीराने अन्न खाल्लं तर आत्मा जगणार नाही. कळलं की नाही? मग शरीर, आता आत्म्याने समजा खायचं नाही म्हटलं तर, म्हणजे ह्याचा अर्थ काय? आत्म्यास शरीर योगे उद्वेग चिंता करणे लागे. शरीर अन्न खाईना तरी आत्मा जगेना. आणि मग आत्म्याविण देहास चेतना कायची. अहो, आत्मा नसेल तर मडजी अन्न खाईल का? म्हणजे याचा अर्थ काय? ऐसे एका वेगळे एक करू जाता निरर्थक, उभय योगे कोणी एक कार्य चाले. मग आता दोघे एकत्र आलेत ना, मग कार्य करा. काय कार्य करा? भगवंताचं कार्य करा. लक्षात घ्या. आणि भगवंताचं कार्य कुठलं? तुम्ही स्वतः ज्ञान प्राप्त करा. लक्षात घ्या. स्वतः ज्ञान प्राप्त करा आणि ते ज्ञान तुमच्या आजूबाजूला जे जे येतील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. लक्षात घ्या. भगवंताला काय आवडतं? भगवंताचं ज्ञान जे आहे हे स्वतः आपण प्राप्त करायला पाहिजे. म्हणून नारद मुनीची गोष्ट मी नेहमी सांगतो. नारद मुनी काय करतायत बघा. झालं, ते आत्मज्ञानी महापुरुष आहेत. 14 विद्या 64 कला सगळ्या प्राप्त केलेल्या आहेत. आणि नारायण नारायण करत सगळ्या ठिकाणी फिरत आहेत. सगळ्या ठिकाणी फिरत आहेत. काय दाखवतात सगळ्यांना? कळलं की नाही? म्हणून श्रवण, मनन आणि कीर्तन करा. पहिले श्रवण करा, त्याचं मनन करा. कळलं की नाही? आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. सद्गुरू माऊलीच्या कृपा आशीर्वादाने मला वाटतं ठीक आहे. म्हणजे ह्याच्यावर किती बोलावं तेवढं कमीच आहे हो. दत्तगुरूचं आपण पाहिलं आणि दत्तगुरूचं महत्त्व बघा. दत्तगुरू कसे म्हणजे जसे आपल्याला पुराणामधले 7 चिरंजीव माहिती आहेत, मग तसे दत्तगुरू सुद्धा चिरंजीव आहेत. लक्षात घ्या. मार्कंडेय सुद्धा चिरंजीव आहेत. लक्षात घ्या. आणि दत्तगुरू आत्ता सुद्धा आपल्या इथं दत्तगुरू बसलेले आहेत. दत्त दत्त म्हणून. एकदा मजा काय झाली, पटकन सांगतो मी. गोरक्षनाथ, कधी कधी काय होतं माहिती आहे, शिष्य जरा हुशार झाले ना की त्यांना जरा गुरु बरोबर लठ्ठालठ्ठी करावीशी वाटते. आणि मग गुरु पण काय बघ, पेलवान काय करतात ना, पेलवान एक डाव न आपल्या स्वतःकडेच ठेवून देतात. शिष्याला तो शिकवत नाहीत. तीच मजा झाली. गोरक्षनाथ म्हणाले, दत्तात्रयांची भेट झाली तेव्हा, की महाराज आपण पैज लावूया. दत्तगुरू पण ठीक आहे, माझ्याबरोबर पैज. कसली पैज? मी लपतो, तुम्ही मला शोधायचं. बरं बाबा, ठीक आहे. मग गोरक्षनाथाने काय केलं, खाली पाताळात जाऊन बेडूक होऊन राहिली. दत्तात्रयाने सूक्ष्म नजरेने पाहिलं आणि त्याला शोधून काढलं. नंतर मग मी म्हणाले, ठीक आहे, आता मी लपतो, मला शोध. मग दत्तात्रय लपले. लपल्यानंतर मग गोरक्षनाथाने सगळं त्रैलोक्यात धुंडाळलं, काही पत्ता लागला नाही. मग शेवटी झाले घामेघूम झाले ते. त्यांनी मच्छिंद्रनाथांचं स्मरण केलं. मच्छिंद्र, काय झालं, काय झालं बाबा, कशाला माझी आठवण केलीस? म्हटलं, महाराज असं असं झालं आणि ते काय आता मला सापडत नाही. अरे बाबा काय, शेवटी गुरु ते गुरु ना, कुणाशी पैज लावायची? कळलं ना? ठीक आहे, मग आता काय करायचं? काही नाही, आता एकच कर, अंतःकरणापासून त्यांना शरण जा, स्पष्ट. आणि मग अंतःकरणापासून
गोरक्षनाथ शरण गेले. समोर दत्तात्रेय उभे. महाराज तुम्ही कुठे होतात? अरे बाबा तू सगळं त्रैलोक्य धुंडाळलंस, पण मी तुझ्या आत्ताच बसलो होतो, आत शोधायला विसरलास. तसंच आहे, लक्षात घ्या. आपण देव देव करत काशी रामेश्वर सगळं 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 सगळ्या ठिकाणी फिरत राहतो. अनेक प्रकारच्या पूजा अर्चा करत राहतो, अनेक प्रकारच्या पूजा आराधना करत राहतो. कळलं की नाही? अनेक प्रकारचे यज्ञ करत राहतो. पण हे सगळं करून 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 आतच शोधायला विसरतो. आणि मग शेवटी लक्षात येतं, ज्याच्यासाठी ज्याला शोधावं 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 म्हणून मी सगळ्या ठिकाणी पसरलो फिरलो, ते तत्व माझ्या हृदयातच होतं. कळलं की नाही? आणि वास्तविक हीच सत्यस्थिती आहे. देव बाहेर कुठेही नाही, देव आपल्या आतच बसलेला. इतकंच नाहीये, ठामपणे सांगता आलं पाहिजे, मीच देव आहे. कळलं की नाही? ऐक शिष्या येथींचे वर्मस्वय तुझे आहे श्री ब्रह्म. त्या सद्गुरु माऊलीच्या कृपाशीर्वादाने आपण अंतर्यात्रा करूया, अंतर्यामी आत शिरूया, आत शिरूया. वारकरी वारकरी म्हणतो ना, अलक्ष्यास लावून लक्ष, अलक्ष लक्षी अंतरी, तोच वारकरी पंढरीचा. ताशी देह तो पंढरी, प्रेम पुंडलिक. प्रेमाने जीवन जगा, लक्षात घ्या. प्रेमाने वागा, सगळ्यांबरोबर प्रेमाने वागा. बस. कळलं की नाही? सगळ्यांना प्रेम द्यावं, प्रेम घ्यावं. आणि काय म्हटलं जातं, 2.5 अक्षर प्रेम का पडे सो पंडित होय. प्रेम. आणि प्रेम कुणाला लागतं? प्रेम लाभे प्रेम लाला, त्याग त्याची कसोटी. त्याग असायला पाहिजे, लक्षात घ्या. प्रेम प्राप्त होण्यासाठी त्याग असायला पाहिजे. आणि ह्या त्यागामध्येच खरं वैभव आहे. मला आठवण झाली बघा, आम्हाला महाराजांनी ना इथं नेलं होतं, वज्रेश्वरीला नेलं होतं. आणि तिथे मुक्तानंद होते तेव्हा. मुक्तानंद आणि महाराज असे बसलेले आहेत. कळलं की नाही? आणि त्यावेळेला महाराजांनी त्यांच्या सगळ्यामध्ये म्हणाले, हे सगळं वैभव निर्माण झालेलं आहे कशामुळे? त्याग आहे, त्याग. म्हणजे हे वैभव कशामुळे? त्यागामध्ये वैभव आहे. तेव्हा तुम्ही त्यागी व्हा. कळलं की नाही? आणि हृदयस्थ भगवंताला शोधा. सद्गुरु माऊलीच्या कृपाशीर्वादाने हृदयस्थ भगवंताला प्राप्त करण्याचं सामर्थ्य सगळ्यांना प्राप्त व्हावं, हे श्रीचरणी प्रार्थना. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वर महाराज की जय. गणाधीश जोईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. जय जय रघुवीर समर्थ. बघा, हे मनाचे श्लोक ना, जसं मी दासबोधाबद्दल म्हणतो ना, अहो दासबोध म्हणजे बघा कसं असतं. बघा, आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं आहे समजा. आता लक्षात घ्या ना, आता आपण मुंबईहून दिल्लीला यायचं आहे. मग आपण काय करतो, असा रस्ता धरतो की ज्या रस्त्यामध्ये सगळ्या सोयी अवेलेबल आहेत, सगळ्या सोयी उपलब्ध आहेत. कुठलाही प्रॉब्लेम निर्माण झाला तरी तिथे त्या प्रॉब्लेमचं परिमार्जन करण्याची सगळी सोय आहे. तर असा आपण मार्ग निवडतो ना, म्हणजे याला राजमार्ग म्हटला जातं, राजमार्ग. आणि तसंच तुम्हाला सांगतो, म्हणजे माझा स्वतःचा अनुभव म्हणून सांगतो की दासबोध हा ग्रंथ असा आहे. भगवद्गीता आहेच, तो प्रश्न नाही आहे, पण भगवद्गीता ही समजायला सोपी नाही आहे. सगळ्यांना भगवद्गीतेमध्ये प्रवेश करणंही कठीण आहे. कळलं की नाही? म्हणून मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो की दासबोधाचं जर तुम्ही परिशीलन केलं, कळलं ना, तुमचा आत्मबुद्धीचा निश्चय पक्का होईलच, हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. दासबोध पहिल्या समासापासून पुढे पुढे, कारण काहीही बाकी ठेवलेले समर्थाने बघा. आणि समर्थ म्हणजे कोण? साक्षात शिवशंकरापासूनची जी स्थिती आहे. शिवशंकराचा अवतारच म्हणजेच ईशान रुद्राचा अवतार म्हणजे मारुतीराय, आणि मारुतीरायांचाच अवतार म्हणजे समर्थ रामदास, आणि समर्थ रामदास म्हणजेच मारुतीराय.
कळलं की नाही? म्हणजे आणि हे इतकी अतिशय सुंदर असा जो ग्रंथ आहे, साधा सोपा, समजायला सुलभ, आणि जसं जसं ह्याचं तुम्ही विवरण कराल, पहिल्या समासापासून सगळ्या गोष्टी तुम्हाला पक्के, म्हणजे अगदी निश्चयाने तुमचा निश्चय होऊन जाईल. कळलं की नाही? त्याचप्रमाणे आता मनाच्या श्लोकांबद्दल मी म्हटलंय, मनाच्या संदर्भात समर्थांनी मनाची इतकी बारकाईने विवरण केले आहेत, अहो आश्चर्य वाटतं, आश्चर्य वाटतं. कळलं की नाही? म्हणजे असे हे महात्मा ज्ञानी महापुरुष काही सांगण्याचं समर्थाने बाकी ठेवलेलं नाही. फक्त त्यांनी म्हटलंय ना, मना सज्जना भक्ती पंथेचीच आहे. मनाला वारंवार सांगतायत, मन कसं आहे? मन वायुतत्वाचं आहे, आणि ह्या वायुतत्वाच्या मनावर बुद्धीचा अंकुश असायलाच पाहिजे. त्या मनावर बुद्धीचा अंकुश ठेवून तुम्ही भक्ती मार्गाने वाटचाल करा, बस वाटचाल करा, वाटचाल करा. रस्त्यात मात्र जी पंचविषयांची 5 दुकानं ठेवलीत, नेमकेपणाने कुठल्या दुकानावर किती थांबायचं, बस जेवढं जीवन धारणेसाठी आवश्यक तेवढं उचला आणि निघा. आणि भक्ती देवी तिकडे वाट बघित आहे आपली सगळ्यांची. कळलं की नाही? आणि अशा पद्धतीने आपण या भक्त मार्गाने वाटचाल करूया, आणि सद्गुरू माऊलीने आपल्यासाठी जे ज्ञानाचं गबाळ ठेवलेलं आहे त्याच्यावर मुलं म्हणून अधिकार सांगूया. खरं म्हणजे महाराजांनी आपल्यासाठी जे ठेवलेलं आहे, बघा एवढा मोठा आत्मज्ञानी महापुरुष आपल्याला सद्गुरू म्हणून लागतोय कलियुगामध्ये, साधी गोष्ट नाही. कळलं की नाही? आपलं अनंत जन्माची पुण्याई. कळलं की नाही? आणि महाराज म्हणजे काय? अहो महाराजांना आपण ह्या देहाने पाहत होतो, सगुण साकार देह आपण पाहिजे. अहो इतरांची खाली आपण नावच ऐकलेली आहेत. कळलं की नाही? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान म्हणा, अनेक संतांची, अनेक महापुरुषांची आपण नावच नुसती ऐकलीत. महाराज साक्षात महाराजांच्या बरोबर आपण वावरलोय, आपलं महत्भाग्य, महत्भाग्य. कळलं की नाही? तेव्हा एकच निश्चयाने महाराजांनी जे सांगितले त्याप्रमाणे आपण आचरण करूया, आणि सद्गुरू माऊलीच्या कृपा आशीर्वादाने आपला ज्ञानाचा निश्चय पक्का करूया, आणि याची देही याची डोळा, पाहिन मुक्तीचा सोहळा, हे सामर्थ्य आपल्याला सगळ्यांना प्राप्त व्हावं, हेच श्रीचरणी प्रार्थना. रजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. रजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वर महाराज की जय.